कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी परत एकदा मटनची एक नवीन रेसिपी घेऊन आली, जे की पुराणी दिल्ली म्हणतात, जुन्या दिल्लीच्या ठिकाणचं फेमस मटन कोरमा ते आपण आज बनवणार आहेत एकदम सोप्या पद्धतीनं कुकरमध्ये। कारण असं शिजवायला वगैरे खूप वेळ लागतो, तर तीच आपण प्रोसेस कुकरमध्ये सेम करणार आहे। तर त्यासाठी हे 1 किलो मी पूर्ण मटन घेतलेलं आहे। छान असं मटन चाप आहे, थोडंसं हे नळी आहे आणि थोडंसं चरबीचे पण थोडेसे पीस आहेत। तर हे स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून पाणी निथरून घेतलंय। आणि हे आपण याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे कोरम्यामध्ये खास असा वापरला जाणारा कांदा आहे। तर हा कांद्याला तळायला खूप वेळ लागतो, म्हणून मी अगोदरच हा कांदा तळून घेतलेला आहे। तर हे 4 कांदे आहेत मोठ्या साईजचे, छान बारीक असं स्लाइसमध्ये कट करून घेतले आणि ह्याला गुलाबी कलरवर छान परतून घेतले, म्हणजे तळून घेतले आणि ताटामध्ये थंड व्हायला ठेवले। छान आहे बघा, कुरकुरीत असा आवाज येतो। तर सगळ्यात अगोदर आपण आता मटण शिजवून घेणार आहे। तर त्यासाठी आपण हे कांदा तळलेलंच तेल टाकलेलं आहे, एक 4 ते 5 पळी तेल आहे। तर याच्यामध्ये आपण थोडासा हा तळलेला कांदा टाकून घेऊ आणि कांदा हे झाला की आपल्याला लगेच याच्यामध्ये मटण टाकून द्यायचे। पूर्ण आपण मटण टाकून द्यायचं आणि 4 ते 5 मिनिट आपल्याला याच्यामध्ये फुल गॅसवर परतून घ्यायचं आहे मटण। तर आता छान आपल्या मटणचा कलर बदलूपर्यंत, आता हे लाल दिसतंय ना, तर आपलं मटण पांढरं होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचंय। बघा आता मटणचा कलर छान असा पांढरट झालेला आहे। या वेळेला आपल्याला आता थोडे मसाले टाकून घेऊ आपण, कारण आपल्याला कुकरची शिट्टी करून घ्यायची। तर याच्यानंतर आपण आता याच्यात टाकू 2 चमचे आल्या लसणाची पेस्ट आहे, छान 2-2.5 चमचे टाकायची आपल्याला। यानंतर आपण टाकू याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची, पूर्ण 1 चमचा। असं एकदा आयडिया आली की येते। आणि यानंतर टाकू आपण लाल तिखट टाकू आणि नंतर टाकू आपण हळद टाकायची आणि छान मिक्स करून घेऊ। झालं तुझं, आता पुन्हा कुकर लावून छान मिक्स करून घ्यायचं याला। आता आपण याच्यात टाकलेलं नाही मीठ, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण आता मीठ टाकून घेऊ। चवीपुरतं 2 चमचे टाकले आणि मिक्स करून घेऊ। धने पावडर टाकू, 2 चमचे धने पावडर टाकायचे आणि जिरे अर्धा चमचा टाकायचा आहे आणि छान आता मिक्स करून घ्यायचे। आणि कमी गॅसवर आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, पाणी टाकायचं नाही अजिबात। यानंतर आपण 10 ते 15 काजू आपण याच्यामध्ये कोमट पाण्यामध्ये भिजायला टाकलेले आहेत। तर आपण आता वाटण करून घेणार आहे। तर हा जो आपण तळून घेतलेला कांदा आहे ना, तो आपण अर्धा टाकणार आहे आणि अर्धा थोडासा मी हा बाजूला ठेवून देणार आहे, हा वाटायचा नाही आपल्याला। यानंतर कोरम्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला हे काजू टाकायचे आहेत आणि नंतर आपल्याला दही टाकायचं आहे थोडंसं, हे वाटण्यासाठी थोडंसं दही टाकू आणि छान ह्याची बारीक पेस्ट करून घेऊ आपण। तर आता आपण मसाला तयार करणार आहे मटण कोरम्यासाठी। तर हे 2 ते 3 तेजपान घेतलेले आहेत, थोडंसं जावित्रीचा तुकडा आहे, 8-10 लवंग आहेत, 2 मसाला वेलची आहेत,
नंतर हिरव्या वेलची आहेत 6, स्टार फूल घेतलं आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. हे आपण रोस्ट करून घेणार आहेत, भाजणार आहे. फक्त आपल्याला शेकून घ्यायचे ते. आणि आता हे छान भाजून तयार झाले. आता थंड झालं की याची आपल्याला पावडर करून घ्यायची. ते आता आपण वाटलेली काजू, कांदा आणि दही याची पेस्ट काढून घेऊ. याच्यानंतर आपण हा जो ठेवला होता ना कांदा, तो असा थोडासा चुरून टाकायचा आहे सगळं. हे वाटायचं नाही, त्यामुळेच आपण वाटलं नाही आता. आणि मैत्रिणींनो, आणखी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. असेच तुम्हाला दररोज नवीन नवीन व्हिडिओ माझे पाहायला मिळतील. तर आता हा कांदा आपण टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे दही. परत थोडंसं दही टाकायचं. चांगलं अर्ध्या वाटीपेक्षा पण जास्त आपण दही टाकू आणि छान एकदम मिक्स करायचं याला. हे अशा पद्धतीनं आपण छान अशी पेस्ट करून घेतली, याचं मिक्स करून घेतलं. तो कुकर थंड झालंय. तर छान आपलं मटण एकदम बघा कशी एकदम तर्री छान आलेली आहे. तर हे शिजून तयार झाले. तर ह्याला आपल्याला आता कढईमध्ये टाकून घ्यायचे. तर आता आपण हे फक्त कढईमध्ये टाकून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकणार आहे. नंतर हे जे आपण काजू, कांदा याची पेस्ट आहे ती टाकून घेऊ आपण आणि छान मिक्स करायचं. तर मटण कोरम्यामध्ये पाणी लागत नाही, परंतु आपण याच्यामध्ये काजू टाकलेले आहेत त्याच्यामुळे हे होईल ना, काजू चिटकेल खाली, त्याच्यामुळे थोडंसं आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. तर हे थोडंसं आपण हे वाटण करून घेतलेलं होतं त्याचं आपण पाणी टाकलेलं आहे. आणि आता ह्याला छान आपल्याला शिजू द्यायचं. एक 10 ते 15 मिनिट एकदम मंद गॅसवर शिजवायचं. झाला आपला एकदम दिल्ली स्टाईलचा, पुराणे दिल्ली स्टाईलचा मटण कोरमा तयार. आणि मंडळी, तुम्हाला जर माझे मसाले ऑर्डर करायचे असतील तर खाली मी व्हॉट्सॲप नंबर देते, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण माझ्याकडे कोणते कोणते मसाले वगैरे आहेत ते मी डिटेल दिलेलं आहे, ते तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा. तर हे झालं आपलं छान एकदम असं पाणी आटलंय. आता मस्त एकदम घट्ट झालेला आहे अशा पद्धतीनं. तर आता याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आणि मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला ताट करून दाखवते. मस्त एकदम भाकरीसोबत पेक्षा चपाती किंवा रोटी, नान वगैरे याच्यासोबत छान लागतं, किंवा जिरा राईससोबत हे आपलं मटण कोरमा. तर मंडळी, हे झालं आपलं दिल्ली स्पेशल मटण कोरमा. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.